थांब ना अजून थोडा वेळ. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत ती म्हणाली. तिला हाताला धरून अलगद तो उठवत म्हणाला. थोडा वेळ करत सूर्यास्त होत आलाय. चल लवकर घरी पळ. वाट बघत असतील सगळे. ती त्याच्या कुशीत शिरली आणि म्हणाली. राहू दे ना असंच. तिच्या त्या बालिश विनंतीला तो नकार देऊ शकला नाही. पण त्याला स्वतःला आवरायला हवं होतं. त्याने तिला मिठीतून दूर केलं आणि नेहमीप्रमाणे घरामागच्या वडाकडे सोडून तो आज एकदाही मागे न बघता निघून गेला. ती मागच्या दाराने आत आली आणि सरळ माडीवर गेली. तिथे तिची आई घाबरीघुबरी तिचीच वाट बघत होती. ती येताच आईचा जीव भांड्यात पडला. अगं किती वेळ? आबांना 2 वेळा थांबवलंय मी वर येता येता. चल पटकन तयार हो. आई एवढं सांगस्तोवर खालून आबासाहेबांची हाक वजा आज्ञा आली. सरिता, आटोपलं की नाही तुमचं? या लवकर खाली सुमेधाला घेऊन. पाहुणे मंडळी खोळंबलीत. मुहूर्ताची वेळ टळून चालली आहे. हो हो आलेच. आईनी त्यांच्या हाकेला प्रतिसाद दिला आणि पटकन सुमेधाला तयार केलं आणि खाली हळदीच्या मांडवात घेऊन आल्या. तिला अविनाशची उष्टी हळद लावली. सुमी यंत्रवत खोटं हसून घरी नवरी म्हणून सजून बसली होती. एक एक विधी पार पडत होता. तेवढ्यात तिने अंगणातल्या कोपऱ्यात तिला हालचाल जाणवली. इतक्या लग्नाच्या धामधुमीत फक्त तिलाच तिथं त्याचं अस्तित्व जाणवलं. तिने मान वर केली आणि लहानपणी तिने हौशेने लावलेल्या बहरलेल्या रातराणीच्या झाडासमोरी उभ्या असलेल्या त्याच्या नजरेला थेट नजर भिडली. तिच्या डोळ्यात केविलवाणी आर्जव होती, तर त्याची नजर तितकीच थंड होती. एरवी अशा वेळी तिला हळूवार कुशीत घेऊन समजवणारा तो तिला डोळ्यांनीच धीर देत होता. इथे सगळे विधी आटोपल्यावर ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि तिच्यासमोर झालेल्या बायकांच्या गर्दीत तो तिच्या डोळ्याआड झाला, तो कायमचाच. हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर नाही म्हटलं तरी दुसऱ्या दिवशी लग्न मंडपात न्यायला सामानाची, नवरीच्या साजशृंगाराचं सामान वेगळं ठेवण्याची, त्यात सासरी पाठवायचं सामान, या साऱ्यांची बांधाबांध करता करता तशी अर्धी रात्र सरली होती. घरच्यांसहित सगळे पाहुणेसुद्धा कामात व्यस्त होते. सगळे खुश होते. बोलण्याचा आवाज, हास्यांचे फवारे सुमीच्या वरच्या खोलीपर्यंत पोचत होते. पण खोलीत मात्र भयान शांतता होती आणि काळाकुट्ट दाट अंधार. पण समोर असलेल्या त्या एकमेव खिडकीतून येणारी चंद्रकिरण अंधाराला भेद करीत खोलीत शिरत होती. त्यामुळे जरा कुठे खोली उजळू पाहत होती. तोच सुमेधानं पडदा ओढून पुन्हा खोलीत अंधार केला. तेवढ्यात जिन्यात पावले वाजली. काकण देखील किणकिणली. यावेळी कोण? आई किंवा वहिनी असेल. मी झोपले की नाही ते पाहायला आले असेल, असा विचार करत सुमी लगबगीनं येऊन पलंगावर पहुडली आणि तिने पांघरून डोक्यावर ओढून घेतलं. खोलीचं दार उघडून कोणीतरी आत डोकावलं. आई वंसा झोपल्या. वहिनीचा आवाज सुमीच्या कानावर पडला. पाठोपाठ दार ढकलण्याचाही आवाज तिला आला. सुमेधाला वाटलं वहिनी निघून गेली म्हणून तिने डोक्यावरचं अंथरूण दूर सारलं, तर समोर आई आणि वहिनी दोघं तिच्याकडं भरल्या डोळ्यांनी बघत होत्या. वहिनी बाजूला येऊन बसली आणि आई उशाशी. सुमीनं अलगद आईच्या मांडीवर डोकं ठेवलं. वहिनी तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत उद्गारली. माफ कर बाळा, तुझं प्रेम नाही मिळवून देऊ शकलो आम्ही, पण प्रयत्न करत होतो ग दोघी. वहिनी, तुम्ही तुमच्या परीनं सारं केलं. आता प्रयत्नांचा काळ सरला. झालं गेलं विसरून जा सारं, ती तितक्याच शांततेने म्हणाली. शेवटचं रडून घे पोरी, आई केवलवाण्या नजरेनं तिच्याकडं बघत म्हणाली. नाही गाई, रडायचं तोवर रडले, आता नाही रडू येत. असो, आणि म्हटलं ना विसरा सगळं मागचं. चला सकाळी लवकर उठायचंय आणि हसा आता. लग्न आहे उद्या माझं. हे सांगताना तिची नजर निर्विकार होती आणि आवाज खोल गेला होता. आता यावर बोलणार तरी काय? त्या दोघी निमूट तिथून उठून गेल्या. लग्न झालं. सूर्य अस्ताला चालला होता. लग्न समारंभ आटपून सगळ्यांचा निरोप घेऊन आज वऱ्हाडी मंडळी अविनाशच्या गावी त्यांच्या घरी राहणार होती आणि काही दिवसांनी मग अविनाश आणि सुमेधा मुंबईला निघणार होते.
की मग या गावशी, या माणसांशी संबंध संपला. तोही कदाचित कायमचाच. जाता जाता सगळे काही बाही सांगत होते. आई पोरीला सांभाळा म्हणत रडत होती. वहिनी जप जीवाला म्हणत होती. दादा या दोन्हींना आवरता आवरता पुरे वाट झाली होती. आणि बाबा ते दूर उभे राहून आसवं टिपत होते. पण गाडी वळसा घेईपर्यंत तिची नजर मात्र त्या वडाखाली उभ्या असलेल्या त्याच्यावर खिळली होती. गाडी वळण घेऊन मुख्य रस्त्याला लागली आणि गाडीत तिच्या नंदेची थट्टा मस्करी सुरू झाली. तीही त्याला वरवर प्रतिसाद देत होती. पण मन मात्र अलगद त्याच्या ओंजळीत ठेवून आली होती. नुसत्या शरीरानं ती त्यांच्यात वावरत होती. शेवटी सगळे विधी व्यवस्थित पार पडले आणि अविनाश बरोबर ती मुंबईला आली. आठवड्याभरानं सगळं आवरत लावत सेट करत वेळ गेला. हळूहळू स्थिरावल्यावर सारखं झालं. अशीच एका रात्री बेडरूममध्ये आली. अविनाश शांत झोपला होता. खिडकीतून चंद्रप्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडत होता. निरागस भाव त्याच्या तोंडावर पसरला होता. तिने क्षणभर त्याला न्याहाळलं आणि ती रूमच्या लागून असलेल्या बाल्कनीमध्ये उभी राहिली. खाली रस्त्यावर गाड्यांची ये-जा सुरू होती. रस्त्यालगतचे दिवे चकाकत होते. मंद वाऱ्याच्या झुळकेने पडदे हलत होते. दूर दूरपर्यंत मुंबई नगरी लकाकत होती. पण तिच्या पुढे मात्र तरळत होता भूतकाळ, अगदी काल परवा घडून गेल्यासारखा. सुमेधा सर्जेराव शिर्के, डोरली गावचे सर्जेराव शिर्क्यांची लेक, सरिताबाई आणि सर्जेरावांच्या धाकलं कन्यारत्न, मोठे चिरंजीव संग्रामराव आणि त्यांच्या सौभाग्यवती सुरेखा, असं सुखवस्तू कुटुंब. सर्जेरावांचा साखर कारखान्याचा व्यवसाय होता. त्यांचे हिशोबाचे कामकाज पाहणारे रामजी नाडकर्णी कारखान्यात घरी येणे जाणे असायचे. तसे त्यांचे घरही सर्जेरावांच्या वाड्या मागच्या बाजूला होते. त्यांचा एकुलता एक लेक संजीव. संजीव आणि सुमेधा एकाच वयाचे. सोबतच लहानचे मोठे झाले. लहानपणी हातात हात गुंफून गावभर फिरायचे. नदीकाठी भातुकली मांडायचे. राजा राणी बनून खरे नवरा बायको असल्यासारखे वागायचे. एकमेकांशी सुमी संजूला खोटं खोटं जेवण करून वाढायची. संजू कामाला शेतात जायचा. ती शिदोरी शेतात घेऊन जायची. दोघे आंब्याच्या झाडाखाली एकमेकांना घास भरवायचे आणि खेळून झाल्यावर नदीकाठच्या पाण्यात पाय टाकून दोघे झाडाच्या सावलीखाली बसायचे. संजू त्याची बासरी वाजवायचा आणि सुमी मुग्ध होऊन जायची. कधी कधी दोघांत कट्टीफू व्हायची. मग संजू मुरमुरे शेव देऊन मनवायचा आणि सुमी खुदकन हसायची आणि दोघांची पुन्हा बट्टी व्हायची. त्यांची गोड जोडी पाहून गावातील माणसं त्यांना राधाकृष्ण म्हणायची. पुढे बालपण सरलं. शालेय शिक्षण झाल्यावर सर्जेरावांनी कॉलेजच्या शिक्षणासाठी सुमीला तिच्या मामाकडे पुण्याला पाठवून दिलं. संजू गावातच राहिला. तो तालुक्याच्या ठिकाणी कॉलेजला जायला लागला. काही काळापुरता दोघांत दुरावा आला. जातेवेळी संजूनं दिलेलं मोरपंख जपत त्याच्या आठवणीत सुमी दिवस ढकलत होती आणि संजू तिच्या आठवणीत संध्याकाळी नदीकाठी बासरी वाजवायचा. ते दिनवाणे सूर ऐकून एक नाऱ्याला अगदी गलबलून जायचं. 3 वर्षांचा काळ लोटला. दोघे ग्रॅज्युएट झाले. हळूहळू संजू वडिलांना कामकाजात मदत करू लागला. सोमवारचा दिवस होता. आज सुमी गावाकडे परत येणार होती. कायमचीच. आज संजूचा आनंद गगनात मावत नव्हता. तो शंभू महादेवाला गेला होता. सुमी आली. दुपारी आईच्या हातचं गरमागरम 2 घास पोटात गेले आणि ती विसावली. संध्याकाळी ती स्वयंपाकघरात आली. आई ओट्यापाशी काहीतरी करत होती. आई गं, संजू कुठं असतो? भेटीन म्हणते त्याला. ती पाठून आईच्या गळ्यात हात घालत म्हणाली. संजू ना, तू झोपली होती तेव्हा येऊन गेला. आलीस का म्हणून विचारत होता. आता उन्हं कळली म्हणजे तो असेल त्याच्या नेहमीच्या ठिकाणी, त्याच्या प्रियसीसोबत. नदीकाठी. प्रियसी? तो शब्द ऐकताच सुमीचा चेहरा खरकन उतरला. अगं प्रियसी म्हणजे त्याची जिवलग बासरी, आई हसत म्हणाली आणि तिने निश्वास सोडला. येते का आई बाहेर पडली. फिरकी घेताना लेकीच्या मनात तिला न उमगलेलं गुपित आईच्या नजरेनं अचूक टिपलं होतं. त्यांच्यासाठी आणलेल्या शर्टाची पिशवी घेऊन ती बाहेर पडली.
आणि नदीच्या दिशेने चालू लागली. आता नदी नजरेच्या टप्प्यात आली होती. तो नदीच्या पाण्यात पाय घालून बसला आणि बासरी वाजवत होता. बासरीचे सूर तिच्यापर्यंत पोचत होते आणि ती अनामिक ओढीनं त्याच्याकडे ओढली जात होती. ती झपझप पावले टाकत त्याच्या दिशेने निघाली. तितक्यात तिला ठेच लागली आणि हातातली पिशवी खाली पडली. ती उचलून पुन्हा ती त्याच्या दिशेने वळणार, तोच तिने पाहिलं तो तिथे नव्हता. ती धावत तिथे पोचली. तिने त्याला सगळीकडं शोधलं, पण तो कुठेच दिसला नाही. अरे, आत्ता तर इथे होता, कुठे गेला? ती स्वतःशीच पुटपुटली. तोच पाठवून त्याने तिला डोळे धरले. त्याचा हात सोडवत ती लटक्याने त्याला मारत रागावली. हे काय वागणं झालं का? एकतर इतक्या दिवसांनी भेटतोय आणि अशी मस्करी का करतं का कोणी? असं म्हणत ती आंब्याच्या सावलीत जाऊन बसली. अरे, अशी रागवतेस का? गंमत केली मी. आणि मी गेलो नसतो तर हे कसं आणलं असतं तुझ्यासाठी? असं म्हणत त्याने सुरगीचा गजरा तिच्यापुढे धरला. अय्या सुरगी, तुला अजूनही आठवतं मला हे आवडतं ते? असं म्हणते तिने ओंजळीत धरून वास घेतला आणि त्याने तो अलगद तिच्या केसात माळला. तिचा रुसवा क्षणात मावळला. तिने खास त्याच्यासाठी आणलेला शर्ट त्याच्यापुढे धरला. त्याने तो बाहेर काढून पाहिला आणि तो खूप खुश झाला. त्याच्या राधेचा इवलासा देह आता रेखीव बांधा झाला होता. केस रेशमी लांब सडक वेणी जमिनीवर पडली होती. गोरा वर्ण खुलला होता. त्यात गालावरची खळी खोल पडू लागली होती. तिचा श्यामसुद्धा रांगडागडी झाला होता. लहानपणीचे कोवळे हात तिला संकटापासून वाचवण्या इतके समर्थ झाले होते. त्यांनी 3 वर्षांच्या राहिलेल्या मनसोक्त गप्पा मारल्या आणि तास 2 तासांनी आपापल्या घरी गेले. काही महिन्यांनी तिच्या दादाचं लग्न ठरलं. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. लग्न सराईत सगळे सामील झाले. तो सुद्धा घरचं कार्य असल्यासारखा राबला. पाहुण्यांनी घर गजबजलं आणि लग्न व्यवस्थित पार पडलं. वहिनी घरात आली आणि तिला खुश ठेवण्याची जबाबदारी दादाने सुमीला दिली आणि सुमीनेही ती आनंदाने स्वीकारली. तिची वहिनी जवळपास तिच्याच वयाची असल्याने त्यांचं लगेच सूत जुळलं आणि दोन्ही एकमेकींच्या जिवलग झाल्या. इतक्या की एकमेकींशिवाय त्यांचं पानसुद्धा हलत नव्हतं. काही काळ लोटला. संजू सुमीचं नातंही खेळीमेळीने घट्ट होत होतं आणि एक दिवस संजूने सुमीजवळ आपल्या प्रेमाची कबुली दिली. तिनेही लगेच होकार दिला. सुमीने घरी आई आणि वहिनीला याची कल्पना दिली. त्या दोघींना संजू पसंत होता. वहिनीने दादाला सांगितलं. त्यालाही बहिणीची निवड आवडली. पण प्रश्न होता तो आबांचा. ते काय म्हणतील? होतील का तयार? पण ते सगळं भविष्याच्या गर्भात दडलं होतं. एक दिवस अशीच संजूच्या खांद्यावर डोकं ठेवून नदीकाठी बसलेली असताना आबांनी तिला पाहिलं आणि त्यांचा रागाचा पारा चढला. कधी साधं नखसुद्धा न ओरबडलेलं त्या फुलासारख्या आपल्या लेकीला त्या दिवशी त्यांनी चक्क चाबकाने फोडून काढलं. शेवटी दादाने तिला ओढून घेतलं आणि वहिनीने तिला घेऊन तिच्या रूममध्ये गेली. आई आणि दादाने बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांना खूप समजावलं, पण ते तयार झाले नाहीत. आपल्या हाताखाली काम करणाऱ्याच्या मुलाशी आपल्या मुलीचं लग्न करणं हे त्यांना पसंत नव्हतं. आपली प्रतिष्ठा त्यांना प्राणापलीकडे प्रिय होती. दुसऱ्या दिवसापासून सगळं वातावरण बदललं. सर्जेरावांनी सुमीला खोलीत कोंडलं. वहिनी आणि आई जायच्या तिला जेवण द्यायला. तिचा सुकुमार देहावरच्या जखमा अजून भरल्या नव्हत्या. संजूलाही एव्हाना सगळं कळलं होतं. त्याच्या घरीसुद्धा त्याच्या नात्याबद्दल माहीत होतं. म्हणून झाल्या प्रकाराची साऱ्यांना हळहळ होते. रामजींनी सर्जेरावांचे पाय धरले आणि जुना जाणता विश्वासी माणूस म्हणून त्याची नोकरी वाचली. आठवडा सरला. घरात तणाव कायम होता. संजू येऊन काम करून जात होता. वहिनी कधीतरी संधी साधून 5-2 मिनिटं त्या दोघांना भेटवत होती. एक दिवस सर्जेराव पुण्याला गेले होते. संधी पाहून वहिनी आणि आईने सुमीला खोलीतून बाहेर काढलं. संजूला निरोप धाडला. दोघे भेटले नदीकाठी. तिच्या हातात बॅग आणि त्याच्या हातात चाफ्याचं रोप. ते पाहून ती अगदी चक्रावून गेली. संजू, काय हे? आबा घरी नाहीत. चल जाऊ इथून दूर. तिथे कोणीही आपल्या प्रेमाआड येणार नाही. तू नेशील तिथे येईल मी. चल.
ती कळवळून म्हणाली. हातातलं रोप खाली ठेवून तो तिच्या जवळ आला. खाली झुकलेला तिचा चेहरा अलगद हनुवटीवर धरून वर उचलला आणि म्हणाला, आता बस. आपली भातुकली इथेच पुरे. आपला प्रवास इथपर्यंत होता. बघ पिल्लू, समजून घे. आपल्या माणसांपासून दूर त्यांच्या आशीर्वादाविना आपला संसार सुखाचा होणार नाही. तुझ्या आणि माझ्या घरच्यांची जपलेली प्रतिष्ठा धुळीत मिळेल. त्यात आबांना अटॅक येऊन गेलेला आहे. हा धक्का ते सहन करू शकणार नाही. ते मानी आहेत. ते नाही स्वीकारणार आपलं नातं. मला विसर. आणि बाबा सांगतील त्या मुलाशी लग्न करून तू सुखी हो. हे बोलताना त्याला अनंत यातना होत होत्या. माझी एक शेवटची मागणी ऐकशील? तुला फूल खूप आवडतात म्हणून हा आणला होता मी. चाफा, चल सोबत लावू आणि आपल्या गोड प्रेमाच्या प्रवासाचा सुगंध शेवट करू. असं म्हणत तिच्या हातून आणि भरल्या डोळ्यांनी दोघांनी चाफा नदीकाठी लावला आणि दोघे एकत्र घराच्या बाजूच्या दिशेने वळले. तिला वडाजवळ सोडले आणि तो मागच्या बाजूने घरी गेला. सर्जेराव पुण्याहून परतले, तेही सुमीचे लग्न ठरवून. तिच्या मामाच्या मित्राचा मुलगा अविनाश भोसले, उंच देखणा मुलगा, भरीव देहयष्टी असलेला, हसरा व प्रसन्न चेहरा, कुणाच्याही सहज पसंतीस पडावा. ती तिथे कॉलेजला असताना तो आणि त्याचे बाबा घरी आलेले तेव्हा जुजबी ओळख झाली होती आणि तेव्हाच ती त्याच्या मनात भरली होती. आज सर्जेरावांची भेट घेऊन रीतसर बोलणी केली होती. घरात येऊन सगळ्यांना याबाबत सांगितलं. थोडक्यात हुकूम सोडला. महिन्याभरात दारी मांडव सजला आणि हा कार्यक्रम हळदीचा दिवस उजाडला. सकाळी चुडा भरायचा कार्यक्रम झाला आणि सुमीवर आपल्या खोलीत गेली. तिथं कितीतरी वेळ खिडकीबाहेर बघत बसली होती. नदीचं पात्र दूर नजरेच्या टप्प्यात येत होतं. तिथली हिरवाई, कधीतरी तिने मांडलेली भातुकली, तिच्या करपलेल्या प्रेमाच्या आठवणी तिला अस्वस्थ करत होत्या. ती विचारात असताना आई तिथं आली. लेकीची अवस्था पाहवत नव्हती, पण तिचा सुद्धा नाईलाज होता. लेकीसाठी अक्षरशः सर्जेरावांचे पाय धरले होते तिने, पण ते काही वदले नाही. आईच्या डोळ्यात पाणी आलं. ती परत जायला वळणार तोच सुमीने तिला हाक मारली. आई ग, काय ग, काय हवंय बाळा? आईनं विचारलं. मला भेटायचंय त्याला शेवटचं, ती म्हणाली. काय? पण आता ते कसं शक्य आहे? इतकी मंडळी आहे घरात आणि त्यांना कळलं तर उभं चिरतील तुला आणि मला. नको बाळा. आई, एक शेवटची भेट. गेल्या पावली परतेन. हात जोडते, जाऊ दे ना मला, ती कळवळीनं म्हणाली. तिची तगमग पाहावेना म्हणून शेवटी आईने परवानगी दिली. हळदीच्या संध्याकाळी 7चा मुहूर्त होता. ती 5ला मागच्या बाजूने बाहेर पडली. वहिनीकरवी संजूला आधीच निरोप पोचला होता. तो नेहमीसारखा तिच्या आधीच येऊन पोचला. संजू, ही शेवटची संधी आहे रे, चल ना मला घेऊन. सगळं सोडून आले मी फक्त तुझ्यासाठी, ती जीवाच्या आकांताने सांगत होती. नाही, आजही माझं तेच म्हणणं आहे. आपल्या माणसांना दुखवून सुखी नाही व्हायचो आपण. आणि आता तर समजावण्याची वेळ सुद्धा टळली. तुझ्या हातावर दुसऱ्या कोणाची तरी मेहंदी रंगली. त्याच्या नावाच्या बांगड्या किणकिणताय. आज उष्टी हळद लागेल आणि उद्या त्याच्या नावाचं डोरलं गळ्यात पडेल. कपाळावर कुंकू तो लावेल आणि 7 जन्म सोबत राहील असं वचन द्यायचं सप्तपदी चालून. तनानेच नाही तर मनानेही तुला त्याचं व्हायचंय. सुमे, आपली साथ आज इथे संपली. तुझ्या हृदयातून संजू इथेच ठेवून जा. विसर मला आणि सुखी हो. तो तिच्या डोळ्यात डोळे घालून सांगत होता. यावर ती काय बोलणार होती? एकदा शेवटची त्याच्या मिठीत विसावून ती निघाली नव्या आयुष्याची नवी सुरुवात करायला. त्याने एकदा शेवटचं तिला वडाकडे सोडलं आणि नेहमी वळून पुन्हा भेटू म्हणणारा तो आज मागे न बघता निघून गेला. काय ग, अजून जागी? बरं वाटत नाही का? मागे उभे राहून अविनाशनं तिला विचारलं होतं. त्याच्या आवाजाने ती भानावर आली. नाही हो, ठीक आहे मी. झोप येत नव्हती म्हणून इथे आले उठून. असं आहे तर आमच्या राणी सरकारांना झोप येत नाहीये. मग आम्ही काय करू सांगा? गीत गाऊ की वारा घालू?
काय सेवा करू, आज्ञा करावी सरकार, तो हसत म्हणाला. तेव्हा ती त्याच्या समाधानासाठी खळखळून हसली आणि त्याची कळी खुलली. अविनाश बाहेरून एकदम कणखर होता, व्यवहारदक्ष होता, तितकाच मनाने सौम्य आणि निरागस होता. त्याने क्षणात तिला जिंकलं होतं आणि ती ही पूर्वायुष्य मनाच्या कुपीत बंद करून त्याच्या सुखात सुख सामील झाली होती. कधी तिला वाटे की त्याला सारा भूतकाळ सांगून टाकावा, मग आपल्या भूतकाळाचं सावट त्यांच्या सुखी व आनंदी जीवनात नको असं वाटून ती तो विचार दूर सारायची. काळ सरला. कालांतराने त्यांच्या संसारवेलीवर 2 गोड फुलं उमलली. मुलीच्या वेळी पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी गेली तेव्हा समजलं तिच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी संजू तो गाव सोडून गेला आणि तो कुठे गेलाय कुणास ठाऊक नाही. त्याचे बाबा अजूनही त्याच्या घरीच काम करतात. आई बिचारी त्याच्या येण्याकडे डोळे लावून बसली होती. पुन्हा तिच्या जीवनात खळबळ उडाली. कुठे गेला असेल? त्याने जीवाचं काही बरं वाईट तर केलं नसेल? एक ना अनेक प्रश्न तिच्या मनात उमटले, पण ते पुसून टाकण्यापलीकडे ती काही करू शकत नव्हती. तिच्या मुलीचा जन्म झाला त्यानंतर 3 महिने राहून ती मुंबईला परतली. मुलाच्या वेळी तर सासूबाई मुंबईला येऊन राहिल्या. त्यानंतर मुलासोबत कधीतरी सुट्टीत तिथे जाण्याचा योग येत असे. पण मुलं मोठी झाल्यावर अविनाश त्यांना सोबत सोडून यायचा. त्यानंतर तिथं जाणं येणं जवळजवळ बंद झालं. नवऱ्याचं ऑफिस, मुलांची शाळा, कॉलेज या सगळ्या संसाराच्या व्यापात ती पुरती गुरफटली. संसाराचा गाडा हाकता हाकता कधी 25 वर्ष सरली कळलं नाही. तारुण्य सरलं. केसात वृद्धत्वाची चंदेरी खुणा उमटू लागल्या. चेहऱ्यावर 2-4 चुकार सुरकुत्याही दिसू लागल्या. 2 वर्षापूर्वी मुलीचं लग्न झालं आणि आठवडाभरापूर्वी मुलाचं सुद्धा. 2चे 4 हात केले. सगळे विधी आटपून मुलगा आणि सून सकाळी हनीमूनला गेले. घरात अविनाश आणि सुमेधा दोघेच होते. दुपारी जेवण आटपून अविनाश रूममध्ये वर्तमानपत्र वाचत होता. सुमेधा स्वयंपाकघरात आटपून आली. अहो ऐकलत ना, मला बोलायचंय तुमच्याशी, ती धीर गोळा करत म्हणाली. हो बोल ना. पेपर बाजूला ठेवत तो म्हणाला. आधी वचन द्या, मी जे सांगेल ते शांतपणे ऐकून घ्याल आणि माझी साथ सोडणार नाही. प्लीज. ती घाबरून म्हणाली. असं काय सांगणार आहेस? नाही सोडणार तुझी साथ, वचन देतो. तिचा हात हातात घेत तो म्हणाला. तिला थोडासा धीर आला आणि तिने अतपासून इथपर्यंत सारा वृत्तांत त्याला कथन केला. त्याने थंडपणे सारं ऐकून घेतलं. काही क्षण तिथे शांतता पसरली. तिच्या गालावरती अश्रू खाली ओघळणार तोच त्याने हाताने अलगद तो टिपला आणि मंद हसत म्हणाला. हे बघ सुमेधा, ज्या क्षणी माझ्या हातात विश्वासाने हात दिलास त्या क्षणी तू माझी झालीस आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. जे घडलं त्यात तुझा किंवा संजूचा कुणाचाही दोष नव्हता. ती परिस्थिती तशी होती. लग्न झाल्यापासून ते आजपर्यंत तू माझ्याशी निष्ठेने वागलीस, माझा संसार फुलवला. जरी तुझ्याविषयी हे मला लग्नाच्या पहिल्या रात्रीत सांगितलं असतं तरी मी तुला माझी अर्धांगिनी म्हणून स्वीकारलं असतं आणि लग्नाचा काही काळ आधी कळलं असतं तर कदाचित मीच तुझ्या वडिलांना समजावून सांगितलं असतं आणि तुम्हाला दोघांना एकत्र आणलं असतं. पण ते असो, जे घडून गेलं त्याबद्दल चर्चा करण्यात काही फायदा नाही. तर मी तुला सांगू इच्छितो, माझ्या मनात तुझ्याबद्दल कोणतीही अढी नाही. त्यामुळे झालं गेलं विसरून जा आणि खुश राहा. आज खूप हलकं वाटतंय. माझी एक इच्छा आहे, सांगू का? ती त्याच्या मिठीत विसावत म्हणाली. हो बोल ना, तो म्हणाला. मला एकदा संजूला भेटायचंय. पण जर तुमची परवानगी असेल तरच, ती दबकत म्हणाली. अरे हो हो, त्यात परवानगी कसली? आणि मला सुद्धा पाहायचंय त्याला, ज्याच्या समजावण्यामुळे माझी राणी मला भेटली. अगं पण तू तर म्हणालीस ना की आपल्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी त्याने गाव सोडला म्हणून. मग आता तो कुठे भेटेल? तो उत्साहाने म्हणाला. अहो काही वर्षांपूर्वी वहिनीचा फोन आला होता. संजू गावी परत आलाय म्हणून तिने सांगितलं. ठीक, तर मग उद्याच निघू. जा तयारी कर, तो म्हणाला. ती संध्याकाळ तशीच सरली. दुसऱ्या दिवशी दुपारी 12ला जेवण करून निघाले.
4 तासांचा प्रवास करून गावात पोचले तेव्हा संध्याकाळचे 4 वाजले. गाव बरंच बदललं होतं. नदीच्या वरच्या बाजूने जाणाऱ्या पायवाटेचे रूपांतर पक्क्या रस्त्यात झाले होते. नदीच्या काठावरची हिरवळ अजून तशीच होती. अविनाशने बाजूला कार पार्क केली आणि दोघे उतरून खाली आले. तिथे बरीच झाडे बहरली होती. त्यात तिथला डवरलेला चाफा उठून दिसत होता. आता तिथे बाक होते. 4चा सुमार होता तरी तिथे जास्त कोणी नव्हतं. मात्र त्या झाडाखाली एक इसब बसला होता. बहुधा तो बासरी वाजवत असावा. तिचे मंत्रमुग्ध सूर दूरवर पसरले होते. तिने क्षणार्धात त्याला ओळखलं. तो संजू होता. दोघे तिथे पोचले. ते त्यांच्या मागे पोचताच त्याचे बासरी वादन थांबलं. आलीस सुमी? ये, तुझीच वाट पाहत होतो, तो उठून मागे वळून म्हणाला. वृद्धत्व त्याच्याही देहावर खुणा दाखवत होतं. पण त्याचं हसरं मुख सारं लपवत होतं. कसं रे, न बघताच ओळखतोस दरवेळी? ती ओघाने बोलून गेली. पण सोबत अविनाश आहे हे लक्षात येताच ती जरा मागे सरकली. संजू त्यांच्या जवळ आला तेव्हा तिच्या गळ्यातलं मंगळसूत्रावर त्याने एक कटाक्ष टाकला. हे तिच्या नजरेतून सुटलं नव्हतं. संजू, हे अविनाश माझे. तिची जीभ वळत नव्हती. ती फार अडखळली होती. तिची अवस्था अविनाशने ओळखली आणि तोच पुढाकार घेत म्हणाला, मी अविनाश, सुमेधाचा पती. मला तुमचे आभार मानायचे. त्या दिवशी जर तुम्ही तिला समजावलं नसतं तर कदाचित आज आमचा हा यशस्वी संसार झाला नसता. म्हणून मी थँक्यू म्हणतो. यावर तो फक्त हसला. तुम्ही बोला, मी आहेच. असं म्हणत अविनाश जायला वळला तेव्हा त्याच्या हातात एक पुस्तक देत तो म्हणाला, आमचं बोलणं होईपर्यंत हे वाचा, म्हणजे बोर नाही व्हायचं. अविनाशने हसत ते पुस्तक घेतलं आणि निघून गेला. दोघेही बाकावर बसले. अगदी सगळं विसरून दोघे चिरतरुण झाले. ती पुन्हा त्याची राणी आणि तो पुन्हा त्याचा राजा झाला होता. हातात हात गुंफून आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ती विसावली होती. गप्पा झाल्या आणि तो बासरी वाजवू लागला. कितीतरी दिवसांनी तो तिची आवडती धून वाजवत होता. इकडे अविनाशनं पुस्तक उघडलं. त्यात एक कागद होता. तो उघडून पाहिला. ते पत्र होतं. संजूने अविनाशसाठी ठेवलेलं. तो वाचू लागला. अविनाश, नमस्कार. मी संजू. माझ्याबद्दल सुमीने तुम्हाला सगळं सांगितलं असेल. कधी काळी आम्ही सोबत मांडलेला भातुकली सत्यात उतरायची स्वप्न पाहिली होती. पण ते काही होऊ शकलं नाही. पण तुम्ही माझ्या प्रेमाचा सांभाळलं. तिला माझ्यापेक्षा कित्येक पटीने जास्त प्रेम दिलं, सुख दिलं. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. सुमीसुद्धा समोरच्या व्यक्तीला प्राणापलीकडे जपते. तिनेही निष्ठेने तुमचा संसार केला. या जन्मी काळजावर दगड ठेवून माझ्या राणीचा हात मी तुमच्या हाती दिला होता. पण पुढच्या जन्मी मात्र माझी सुमी फक्त माझी असेल. तोवर तिची काळजी घ्या. येतो. हे वाचून काहीतरी अनिष्ट घडेल असं वाटून अविनाश गाडीतून उतरून धावत त्यांच्याजवळ आला. पण तिथे तसं काहीच नव्हतं. त्याला पाहून सुमी बावरून संजूपासून दूर झाली. अहो साहेब, थोडा वेळसुद्धा विरह सहन होत नाही होय? जा, तुमच्या बायकोला घेऊन जा. आपल्या शेवटच्या भेटीची वेळ संपली सुमे. जा प्रिये, दिल्या घरी सुखी राहा, संजू म्हणाला. ते दोघे भरल्या डोळ्यांनी वळले. तोच मागून त्याचा आवाज आला. पदराआड लपवलेलं मंगळसूत्र घालून जा. तुझा हा जन्म त्याच्या नावे आहे. तिने मागे वळून पाहिलं तेव्हा तो हसत बाकावर लवंडला होता आणि तोंडातून फेस येत होता. ती त्याच्या दिशेने धावणार इतक्यात तो होती नव्हती तेवढी ताकद एकवटून ओरडला. मागे फिर सुमे, आपल्या भेटीची वेळ संपली. अविनाश, घेऊन जा तिला. जा लवकर, निघा. आजवर त्याचा प्रत्येक शब्द पाळला होता तिने. हा तरी कसा मोडणार होती? ती मागे फिरली. जाता जाता तिच्या कानी शब्द पडले. योग्य वेळी हाकेला धावून आलास मित्रा, तुझे आभार. अविनाश तिला गाडीत बसवून पाणी दिलं आणि शांत झाली. तशी गाडी तिच्या माहेरच्या घराच्या दिशेने वळली. वहिनी आणि दादा घरीच होते. त्यांचा लेक आणि सुनबाई शेतावर गेले होते. आई देवळात तर बाबा गावात फेरफटका मारायला गेले होते. जरा इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर ओसरीत बसले होते. इतक्यात वाड्यावर काम करणाऱ्या धोंडूगडी आला. दादा, नाडकर्ण्यांचा संजू गेला जी. हे ऐकून अविनाश सुमेधाच्या पोटात धस्स झालं. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं.
त्याने तिला शांत राहण्याची खूण केली. अरे केव्हा घडलं हे? कशानं गेला? दादानं त्याला विचारलं. कवा गेलं ते काय माहिती नाही जी. तो चाफ्यावरचा नाग डसला त्यासनी. झाडावरच्या बाकावर निपचित पडलं होतं. एवढं सांगून तो आपल्या मार्गाने गेला. अगं ऐकलंस का? मी जाऊन येतो. सुमे तू बस, आलोच मी, असं म्हणत दादा त्याच्या मागोमाग गेला. रोज त्याच्या बासरीवर डुलणारा नाग नेमका आज कसा काय डसला काही कळना. शेवटी सापाची जात ती. वहिनी आज जाता जाता म्हणाली. तिला संजूचे शेवटचे शब्द आठवले. योग्य वेळी हाकेला धावून आलास मित्रा. तर मित्रांनो, ही स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक केलं नसेल तर नक्की करा. स्टोरी पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद.